नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव ईश्वरीला बोलतो, ईश्वरी आपण हे काही पैसे ताईच्या नावावर टाकूया, म्हणजे ते काही दिवसांनी डबल होतील, ट्रिपल होतील आणि याचा फायदा ताईला होईल. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते आणि बोलते, सर तुम्ही किती चांगले विचाराचे आहात, तुमच्या कोणीही सहज प्रेमात पडेल. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही अर्णववर रागवते आणि बोलते, हे बघा मी तुमची बायको आहे आणि मला तुम्ही दुसऱ्या कुठल्याही मुलीला भेटलेलं चालणार नाही. आणि अर्णव देखील तिच्याकडे प्रेमाने पाहू लागतो आणि विचारतो कारण का. आणि ईश्वरी सांगते, कारण माझं तुमच्यावर खूपच प्रेम आहे, आय लव्ह यू सर. आणि तेव्हा अर्णव देखील प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो. त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे जेवणासाठी एकत्र बसलेले असतात. त्यावेळेस अंजलीही अर्णवला बोलते, चिंटू मला 10 लाख रुपये देशील का. तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि अर्णव विचारतो, परंतु कशासाठी. आणि अंजलीही सांगते की एक केस होती यांनी घेतलेली आहे, त्या केससाठी यांना 10 लाख रुपये हवे आहेत. आणि तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही अतिशय राग येतो आणि अंजली ही त्या केस संदर्भात सांगू लागते. त्यावेळेस अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही समजते की राजेशने अंजलीला देखील फसवले आहे. आणि ईश्वरी ही स्वतःशी बोलते की काही जरी झाले तरी मी त्या राजेशला हे पैसे देऊ देणार नाही. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा अंजलीला राकेशला पैसे देण्यासाठी 10 लाख रुपये देणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.